कष्टाचं फळ. शहराच्या एका छोट्याशा वस्तीमध्ये सविता, पती मकरंद आणि मुलगा ओंकारसोबत राहत होती. घर छोटंसं होतं, परिस्थिती साधी होती, पण सविताच्या मनात मात्र आपल्या मुलासाठी खूप मोठी स्वप्न होती. मकरंद एका छोट्या दुकानात काम करत होता. महिन्याला मिळणाऱ्या पगारातून घरभाडं, किराणा, लाईट बिल, मुलाची शाळेची फी आणि बाकीचे खर्च भागवताना महिन्याचा शेवट कधी यायचा हे कळायचंच नाही. सविता घर सांभाळायची, पण ती फक्त गृहिणी नव्हती. तिच्या मनात एक स्वप्न होतं, आपल्या मुलाला शिकवायचं आणि त्याला आपल्या परिस्थितीपेक्षा चांगलं आयुष्य द्यायचं. ओंकार अभ्यासात हुशार होता, पण त्याला नेहमी वाटायचं की आपण श्रीमंत मुलांसारखं काहीच करू शकत नाही. एकदा शाळेतून घरी आल्यानंतर तो खूप शांत होता. सविताने विचारलं, काय झालं रे ओंकार, आज एवढा शांत का? ओंकार काहीच बोलला नाही. सविताने पुन्हा विचारलं, शाळेत कुणी काही बोललं का? ओंकारच्या डोळ्यात पाणी आलं. आई, मला नवीन शूज हवेत. सविता काही क्षण शांत राहिली. त्याचे शूज खरंच खूप जुने झाले होते, पण त्या महिन्यात मकरंदच्या पगारातून घरभाडं आणि फी भरल्यानंतर हातात फारसे पैसे उरले नव्हते. सविताने मुलाच्या डोक्यावरून हात फिरवला. घेऊ आपण. कधी? लवकरच. ओंकारने काहीच उत्तर दिलं नाही. तो आपल्या खोलीत गेला. सविताच्या डोळ्यात पाणी आलं. तिला माहीत होतं, आई आपल्या मुलाला कधीच नाही म्हणू इच्छित नाही, पण परिस्थिती प्रत्येक इच्छा पूर्ण करू देत नव्हती. त्या रात्री सविताला झोप आली नाही. तिच्या मनात एकच विचार होता, मी काहीतरी केलं पाहिजे. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने घरकाम आटोपलं आणि शेजारच्या वंदना काकूंकडे गेली. वंदना काकू घरगुती पापड, लोणची आणि मसाले बनवून विकायच्या. सविताने विचारलं, काकू तुम्ही हे सगळं कसं करता? काय झालं? मलाही काहीतरी काम करायचं आहे. वंदना काकूंनी तिच्याकडे पाहिलं. तुला काय येतं? सविता हसली. स्वयंपाक चांगला करते. मग माझ्यासोबत पापड आणि लोणचं बनवायला ये. सुरुवात छोटी आहे, पण काम प्रामाणिक असेल तर पुढे नक्की वाढतं. सविताने लगेच होकार दिला. पुढच्या दिवसापासून तिची धावपळ सुरू झाली. सकाळी घरकाम, मुलाला शाळेत पाठवणं, दुपारी पापड बनवणं, संध्याकाळी घरची कामं, रात्री लोणचं आणि मसाले तयार करणं. सुरुवातीला तिला दिवसाला फक्त 100-200 रुपये मिळायचे, पण तिच्यासाठी ते पैसे खूप मोठे होते, कारण त्या पैशांमध्ये तिच्या मुलाचं एक छोटंसं स्वप्न दडलं होतं. काही दिवसांनी तिने थोडे पैसे बाजूला काढले. एके दिवशी ओंकार शाळेतून घरी आला, तेव्हा त्याच्यासमोर नवीन शूज ठेवले होते. तो आश्चर्याने आईकडे पाहत राहिला. आई, हे माझ्यासाठी? सविता हसली. हो. ओंकारने आईला घट्ट मिठी मारली. आई, तू बेस्ट आहेस. या मिठीत सविताचा सगळा थकवा निघून गेला. पण तिचं स्वप्न फक्त शूज घेण्यापुरतं नव्हतं. तिला हे काम मोठं करायचं होतं. ती रोज नवीन काहीतरी शिकत होती. पापड कसा नीट सुकवायचा, लोणचं जास्त दिवस टिकवण्यासाठी काय करायचं, मसाल्याची चव कशी कायम ठेवायची, पॅकिंग कसं करायचं, ग्राहकांशी कसं बोलायचं. हळूहळू तिच्या बनवलेल्या वस्तूंची मागणी वाढू लागली, पण त्याचवेळी घरातल्या काही लोकांना तिचं काम आवडत नव्हतं. एकदा मकरंदचा मोठा भाऊ प्रकाश घरी आला. त्याने सविताकडे पाहून हसत विचारलं, काय वहिनी, आता व्यवसाय करणार का? सविता शांतपणे म्हणाली, हो, छोटं काम आहे, पण पुढे वाढवायचं आहे. प्रकाश हसला. अगं, अशा पापड लोणच्याच्या कामातून कोण मोठं होतं? मकरंदही काही बोलला नाही. सवितेला वाईट वाटलं, पण तिने उत्तर दिलं नाही. तिने मनाशी ठरवलं, लोक काय म्हणतात यापेक्षा आपण काय करतो हे महत्त्वाचं. काही महिन्यांनी तिने स्वतःच्या पैशातून एक छोटंसं मशीन घेतलं. त्यासाठी तिने स्वतःच्या बचतीचा वापर केला. काम वाढलं, ऑर्डर वाढल्या. आता तिला एकटीला काम करणं कठीण जाऊ लागलं. तिने शेजारच्या 2 महिलांना काम दिलं. त्यांना पैसे मिळू लागले. हळूहळू आणखी महिलाही तिच्यासोबत जोडल्या गेल्या. सविताचा छोटासा घरगुती व्यवसाय आता एका छोट्या उद्योगाचं रूप घेत होता, पण संघर्ष अजून संपलेला नव्हता. एक दिवस मोठी ऑर्डर आली. सवितेने भरपूर माल तयार केला, पण अचानक मुसळधार पाऊस झाला. सुकवून ठेवलेले पापड खराब झाले. तिचं मोठं नुकसान झालं. सविता त्या मालासमोर बसून राहिली. तिच्या डोळ्यात अश्रू आले. मकरंदने विचारलं, आता काय करणार? सविता काही वेळ शांत राहिली. मग तिने डोळे पुसले. पुन्हा करणार. पण एवढं नुकसान झालं. नुकसान झालंय, स्वप्न नाही. मकरंद तिच्याकडे पाहत राहिला. त्या दिवशी पहिल्यांदा त्याला जाणवलं, सविता फक्त घर चालवत नव्हती, ती स्वतःचं आयुष्य घडवत होती.
काही वर्ष अशीच गेली. ओंकार मोठा झाला. तो अभ्यासात आणखी मेहनत करू लागला. आई दिवसभर कष्ट करते हे त्याला दिसत होतं. त्याने मनाशी ठरवलं, आईला कधीच निराश करायचं नाही. 10वीच्या परीक्षेत ओंकारने खूप चांगले गुण मिळवले. 12वीतही तो उत्तम गुणांनी पास झाला. त्याला एका चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. फी मोठी होती. ओंकारने आईला सांगितलं, आई राहू दे, मी दुसऱ्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतो. सविता म्हणाली, तुझं स्वप्न मोठं आहे ना? हो, मग कॉलेज छोटं का? ओंकार काहीच बोलला नाही. सवितेने त्याची फी भरली. ती रक्कम जमवण्यासाठी तिने अनेक महिने स्वतःसाठी नवीन कपडे घेतले नव्हते. तिने स्वतःच्या अनेक इच्छा बाजूला ठेवल्या होत्या. ओंकारला सगळं कळत होतं. कॉलेजमध्ये असताना त्यानेही खूप मेहनत घेतली. शिक्षण पूर्ण केलं, नोकरी मिळवली. पहिल्या पगाराचा चेक हातात पडला त्या दिवशी तो सरळ घरी आला. आई स्वयंपाक करत होती. ओंकारने तिच्या हातात एक पाकीट ठेवलं. हे काय? माझा पहिला पगार. सविता हसली. माझ्या हातात का देतोयस? ओंकार म्हणाला, कारण हा माझा पहिला पगार नाही आई. सविताच्या डोळ्यात प्रश्न होता. तो म्हणाला, हा तुझ्या कष्टाचा पहिला पगार आहे. सवितेच्या डोळ्यात अश्रू आले. ओंकारने पुढे सांगितलं, माझ्या शाळेच्या फीपासून ते माझ्या कॉलेजपर्यंत तू स्वतःच्या कितीतरी इच्छा सोडल्या. माझ्यासाठी दिवसभर काम केलंस. मी अभ्यास करत होतो, पण माझ्या मागे तू झगडत होतीस. सविता त्याला जवळ घेत म्हणाली, आईने मुलासाठी केलं त्याची परतफेड नसते रे. ओंकार म्हणाला, परतफेड नाही आई, फक्त तुझं स्वप्न पूर्ण करणार. काही वर्षांनी ओंकारने नोकरीसोबत आईच्या व्यवसायातही लक्ष घालायला सुरुवात केली. त्याने पॅकिंग सुधारलं, ऑनलाईन विक्री सुरू केली, नवीन ग्राहक जोडले आणि एक दिवस सवितेच्या छोट्याशा घरगुती व्यवसायाची स्वतःची कंपनी झाली. ज्या महिलांसोबत सविताने सुरुवात केली होती त्यांच्यासाठी आता नियमित रोजगार होता. एक मोठं दुकान उघडलं गेलं. उद्घाटनाच्या दिवशी सगळे नातेवाईक आले होते. त्यात प्रकाशही होता. तो सवितेसमोर आला. काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, वहिनी, त्या दिवशी मी तुमच्या कामाची खिल्ली उडवली होती. सविता हसली. प्रकाश म्हणाला, आज समजलं, काम छोटं किंवा मोठं नसतं, माणसाची मेहनत मोठी असते. सवितेने फक्त एवढंच म्हटलं, कधी कधी लोकांना आपल्या स्वप्नांची किंमत ते पूर्ण होईपर्यंत कळत नाही. त्या दिवशी दुकानाच्या भिंतीवर सवितेने एक छोटासा बोर्ड लावला होता. त्यावर लिहिलं होतं, कष्टाला उशीर होऊ शकतो, पण त्याचं फळ कधीच वाया जात नाही. ओंकारने तो बोर्ड पाहिला. तो आईकडे पाहून म्हणाला, आई, आठवतंय, मला शाळेत नवीन शूज हवे होते. सविता हसली. हो, तेव्हा मला वाटलं होतं तू माझ्यासाठी फक्त शूज आणलेस. मग आत्ता कळलं, त्या शूजसोबत तू मला एक धडा दिलास. कसला? ओंकार म्हणाला, परिस्थिती आपल्याला थांबवू शकते, पण कष्ट करणं थांबवायचं की नाही हा निर्णय आपल्या हातात असतो. सवितेने मुलाच्या डोक्यावर हात ठेवला. तिच्या डोळ्यात समाधान होतं, कारण तिच्या आयुष्यातील प्रत्येक छोटा संघर्ष, प्रत्येक त्याग, प्रत्येक अश्रू आज तिच्या यशात बदलला होता. आणि त्या दिवशी तिला खरंच जाणवलं, कष्टाचं फळ उशिरा मिळालं तरी ते आयुष्यभरासाठी गोड असतं. कधी कधी आपण केलेल्या मेहनतीचं फळ लगेच मिळत नाही. कधी महिन्यांनी, कधी वर्षांनी, तर कधी अनेक वर्षांनी मिळतं. पण म्हणून कष्ट करणं थांबवू नका, कारण आजचा संघर्षच उद्याच्या यशाची पहिली पायरी असतो. आणि लक्षात ठेवा, नशीब कितीही साथ देत नसलं तरी प्रामाणिक कष्ट करणाऱ्या माणसाला एक दिवस त्याच्या मेहनतीची किंमत नक्की मिळते. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. अशाच मनाला भिडणाऱ्या मराठी कथा ऐकण्यासाठी मनस्पर्शला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.